नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी खूपच मस्त आणि एकदम मजेदार कथा सादर करणार आहे. आजच्या कथेचं नाव आहे लॉकडाऊनमधली मजा. मित्रांनो, कथेचं नाव ऐकून तुम्हाला मी काय सांगणार आहे हे तर स्पष्ट झालंच असेल. परंतु ही कथा तुम्ही जशी ऐकाल तसं तुम्हाला खरोखरच खूप खूप मजा येईल. तुमच्या नळाला नक्की पाणी सुटणार याची मी तुम्हाला खात्री देतो. मित्रांनो, ही कथा तेव्हाची आहे, लॉकडाऊनमधली. 2020 ज्यावेळेला लॉकडाऊन चालू झालं त्यावेळेला शेजारचे पाजारचे लोक, आमच्या घराच्या आजूबाजूला राहणारे लोक, असे बरेच लोक असे होते की ते खूप गरीब होते. आता असे काही लोक होते की ज्यांनी रोजगार केला किंवा दररोज कामाला गेलं तरच त्यांची चूल पेटावी, नाही तर ते खायलासुद्धा महाग होते. आता समाज म्हणलं की सर्व काही आलंच. जगामध्ये प्रत्येकजण श्रीमंतच नाही आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एवढं साहित्य पण नसतं की महिना बसून खाता येईल, 2-2 महिने बसून खाता येईल. एक दिवस जर नाही काम केलं तर उपाशी मारावे लागतील, असे सुद्धा लोक या समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे मी तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. मित्रांनो, लॉकडाऊन चालू झाल्यापासून 15 दिवस झाले होते. त्यावेळची ही घटना आहे. आमची राहणारी एक श्यामा नावाची स्त्री, तिचं वय साधारणपणे 35 ते 30च्या आसपास असावं. 35-36 धरलो तरी चालेल. मित्रांनो, ती एज्ड होती. माझ्या इकडे कधीमधी काम मागायला यायची. आमच्या घरातलं काही लहान मोठं काम करायची आणि त्या बदल्यात माझ्या घरातून त्यांना आर्थिक मदत मिळत राहायची. तिला 2 लेकरं होती, म्हणजे 2 मुलं. तिचा जो नवरा होता तो खूप गरीब स्वभावाचा होता. तो कुठल्यातरी प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होता. आता या लॉकडाऊनमुळं बऱ्याच लोकांचे जॉब गेले. घराच्या बाहेर निघायचंच नाही. काम काय करणार आणि खाणार काय? आता तो प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला म्हणजे रोजंदारीवर जायचा. रोजंदारी दररोज काम केलं की त्याला संध्याकाळी मिळायची. त्या कंपनीमध्ये जे काही छोटं मोठं मोलमजुरीचं काम असेल ते तो करायचा. आता त्या कंपनीचा मालक पण असा होता की दररोजची पगार दररोजच द्यायचा. उचल किंवा ॲडव्हान्स कधीच कुठल्या वर्करला त्यानं आतापर्यंत दिलेली नव्हती. त्यामध्ये हे अचानक लॉकडाऊन लागू झालं आणि मग तर तिथं हे अशा प्रकारचे जे लोक काम करत होते की ज्यांच्या मागे पुढे पाहणारं वाली कुणीच नव्हतं. अशा लोकांच्या खाण्यापिण्याचे सुद्धा आता वांदे झाले. एकतर कुणी कोणाला जवळ येऊ देत नव्हतं, कुणी कोणाला घरात येऊ देत नव्हतं. सर्व काही जे काही आहे ते 3 मीटर, 2 मीटर, 1 मीटर असं मीटरवर मोजलं जायचं. आता 6 गज की दूरी हे तर तुम्हाला माहीतच असेल. जवळजवळ 4-5 फुटाचं अंतर ठेवून लोक राहायचे आणि एकमेकाच्या जवळ जायला खूप घाबरायचे. त्याच्यामध्ये ही श्यामा नावाची जी महिला होती तिच्या नवऱ्याला सर्दीनं घेरलं. मित्रांनो, आता सर्दी झाली म्हणलं की तो वेळ असा होता की कोरोना झालाच. आता लोक खूप घाबरायचे. मग इथंसुद्धा तसंच. ह्या श्यामाला कुणी घराच्या जवळसुद्धा थांबू देना. अगं, तुझ्या नवऱ्याला सर्दी झाली आहे, चल बाई लांब हो, येऊ नको जवळ, येऊ नको आमच्या घरी. असे बरेच प्रकारचे उद्गार तिला ऐकायला मिळायचे. लोकांचं खालीवरी बोलणंसुद्धा तिला ऐकायला मिळायचं. पण करणार तरी काय? आता काही पर्यायच नव्हता. तिच्या घरातले तिचे जे 2 कच्चे-बच्चे मुलं होते ते उपाशी मारायला लागली होती. जोपर्यंत घरामध्ये शक्य आहे तोपर्यंत तिनं 8-10 दिवस कसे तर काढले असतील. 2-3 दिवस तिनं उपासमारसुद्धा सोसली असेल. परंतु आता मात्र काहीच करता येत नव्हतं. माणूस उपासमार सहन किती दिवस करेल? 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस ठीक आहे. परंतु सलग 4 दिवस, 5 दिवस शक्य नाही. आणि त्यातल्या त्यात लहान मुलांना तर खायला लागतेच. दूध, चहा, बिस्किट. त्यांना जिभेचे चोचले पुरवायचे नसतात. त्यांना फक्त भरायचं असतं ते पोट. मित्रांनो, आता हे पोट भरण्यासाठी सुद्धा जे काही काबड कष्ट करायचे तेच म्हणजे मुख्य साधनच बंद झालं होतं. ते मुख्य साधन बंद झाल्यामुळं गावावर खूप हालाकीचे दिवस आले होते. ज्या लोकांचे कोणी पाहुणे रावळे नातेवाईक आहेत ते एकमेकांना काही पैशाची मदत करत होते. परंतु आता किती दिवस लॉकडाऊन लागू राहणार आहे, किती दिवस काम बंद आहे याचा कुणालाच अंदाज नव्हता. त्याच्यामुळं जो तो आपला हात राखूनच पुढच्याला मदत करायचा आणि त्यावेळेला मदत बाहेरून कुठून यायचं आणखीन तरी काही चालू झालेलं नव्हतं. सुरुवातीच्या दिवसातलीच ही गोष्ट आहे. जेव्हा श्यामाची लेकरं चित्त उपाशी मरू लागली त्यावेळेला मात्र तिच्यानं राहवलं नाही. तिनं शेजारच्या पाजारच्या लोकांकडं मदत मागितली. परंतु तिच्या नवऱ्याला सर्दी झालेली असल्यामुळं कुणीसुद्धा तिला जवळ येऊ देत नव्हतं. मग शेवटी नाईलाजास्तव ती आमच्या घराकडे आली. आता तसं जर बघितलं तर तिला आई नेहमीच मदत करायची. ती
खूप गरीब स्वभावाची आहे असं आई म्हणायची आणि गोरगरीब लोकांना मदत करायचं माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये हे वेडच होतं. आता काय मदत करायची हे ज्या त्या गोष्टीवर आणि ज्या त्या वेळेवर डिपेंड राहायचं. कधी ते पैसे मागून घेऊन जायचे, कधी ज्वारीचं पीठ, कधी गहू, कधी गव्हाचं पीठ. हे ना ते लहान ना मोठं असं अनेक वस्तू ते नेहमी मागत असत आणि माझी आईसुद्धा मोठ्या मनं एकदम उदार अंतकरणानं आणि खुल्या हातानं त्यांना जे काही मागायचे ते बिनधास्त द्यायची. त्यांच्याकडून परत घ्यायचं किंवा त्यांच्याकडून त्यांना दिलेले पैसे वापस मागायचे हे आम्हाला कधी कोणी शिकवलं नव्हतं. कारण ज्या लोकांना गरज असते त्यांना मदत करायचं आमचा खानदानी पेशा होता. माझे आजोबा पण तसेच, माझी आजी पण तशीच आणि पुढं आईसुद्धा तशीच निघाली होती. मग त्या दिवशी असं झालं की तिच्या नवऱ्याला थोडं सर्दीचं प्रमाण जास्त झालं. मग जवळच्या असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये दाखवलं तर तिथं त्यांनी त्याला कोरोनाची टेस्ट करायला लावली आणि योगायोग असं झालं की त्याची टेस्ट केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आला. आता त्याला गव्हर्नमेंटच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. मग तिथली यंत्रणा घराकडे आली. तिथले बरेच लोक आले आणि त्यांनी ही जी श्यामा होती, ही श्यामा आणि लेकरं यांची टेस्ट केली. योगायोग असं झालं, गुड लक समजा ना, श्यामा आणि तिची दोन्ही लेकरं दोन्ही पण निगेटिव्ह आली. तिघांची पण टेस्ट एकदम निगेटिव्ह होती. ज्यावेळेला ती टेस्ट करत होती त्यावेळेला आई आणि पप्पा त्यांच्या घराच्या जवळच बाहेर थांबून ती टेस्ट बघत होते. रिपोर्ट आल्यानंतर माझ्या आईवडिलांना आनंद झाला. आता आपण श्यामाला मदत करू शकतो असं वडील म्हणाले. कारण तिची परिस्थिती वडिलांनासुद्धा बघवत नव्हती. मग कसंच गेला. जवळजवळ 5-6 वाजता श्यामा आली आणि म्हणाली, माझ्या आईला म्हणाली, काय करू ताई, माझे लेकरं उपाशी मरत आहेत, खायला काहीच नाही, काही असेल तर जरा मदत करता का, खायला काहीतरी देता का. तसं माझ्या वडिलांनी आवाज ऐकला तिचा आणि ते बाहेर आले आणि माझ्या आईला त्यांनी आत बोलवून घेतलं. श्यामाला म्हणाले, ताई तुम्ही थोडंसं 2 मिनिट थांबता का. त्याने आईला घरामध्ये बोलवून घेतलं. आता घरामध्ये बोलवून घेतल्यानंतर मलासुद्धा थोड्या वेळासाठी वाटलं होतं माझे वडील आईला रागवतील आणि तिला कशाला बोलतेस, तिचा नवरा पॉझिटिव्ह आला आहे असं काहीतरी म्हणतील. कशासाठी वडिलांनी आईला घरात बोलवलं असेल असं मला वेगवेगळं वाटू लागलं होतं. परंतु मी जेव्हा वडिलांचे विचार ऐकले तेव्हा मला गर्व वाटला. माझ्या वडिलावर मला खूप गर्व महसूस होत होता. मित्रांनो, माझे वडील माझ्या आईला समजावत होते, अगं तिची किंवा तिच्या लेकरांची काय चूक आहे, तिचा नवरा पॉझिटिव्ह आला, तो आता दवाखान्यामध्ये आहे, त्याला चांगले 10-15 दिवस क्वारंटाईन करून ठेवतील. मग तोपर्यंत ही आणि हिची लेकरं एकटीच कशी राहणार. एकतर तरुणीताठी पोरगी आहे एकटीच, तिचं वयच आहे असं असून किती असणार आहे, 30-35 वर्षाची तरुणीताठी बाई, त्यामध्ये आपलं गाव असं, ह्याच्यामध्ये बेवडे पंगाटे हार टाईपचे लोक आहेत. त्या एकटीला कोणी जगू देणार नाही आणि तिची 2 लहान लहान लेकरं. एक काम कर, आपली पलीकडची एक खोली आहे ती रिकामीच आहे, तिला बोलून घे आणि ती खोली देऊन टाक तिला. एकतर स्वयंपाक पण आपल्याबरोबर होऊन जाईल, असं पण आपल्याला बऱ्याच वेळा ती स्वयंपाक करायला मदत करते. एकतर तुला घरकामामध्ये मदत होईल आणि तिचं पण भागल, तिला पण वाटणार नाही आपण तिच्यावर उपकार केलेत. बघ तुला काय वाटते ते. वडिलांचे विचार आईला पटले. मग आई लगेच म्हणाली, हो ना, बरोबर आहे तुमचं म्हणणं, मला पटतंय तुमचं बोलणं, मी बोलवते तिला. मग आईनं श्यामाला घरात बोलवलं आणि ती म्हणाली, अगं श्यामा, तुझ्या लेकरांना पण घेऊन ये आणि येताना घराला कुलूप लावून ये. तशी श्यामा थोडी घाबर आणि म्हणाली, ताई काय झालं हो, असं का बोलतायत मला, काही चुकलं का माझं, मी मदत मागितली म्हणून काही चुकलं का, माफ करा, तुम्हाला जर काही इच्छा नसेल ना तर नका देऊ, परंतु असं काही मला बोलू नका. तसं आई म्हणाली, अगं नाही गं श्यामा, तसं काही नाही, तू तुझ्या लेकरांना घेऊन ये. बघ ना, राजेशच्या वडिलांनी मला तुला पलीकडची खोली द्यायला सांगितले आणि हो, तुम्ही तर सर्वजण निगेटिव्ह आहात, आमची फॅमिली पण पूर्णपणे निगेटिव्ह आहे. मग आपण सर्वजण एकत्रितच राहू. ती पलीकडची खोली गेस्ट हाऊस जे आहे ते तुला देऊन टाकले राजेशच्या वडिलांनी, तू इथंच राहा, आमच्या सर्वांचा स्वयंपाक कर, घरातले कपडे धुणं भांडे जे काही आहे ते काम कर, त्याच्या बदल्यात तुला मोबदला तर मिळतच राहील, तुला पगाराला पगार मिळेल आणि इकडून तुला पैसे पण मिळतील आणि तुला अन्नधान्य पण मिळेल. तुझ्या लेकरांकडं किंवा तुझ्याकडे बघणारं आता घरात कोणीच नाही. तुझा नवरा तर चांगला 15-20 दिवसासाठी क्वारंटाईन होऊन बसला आहे. मग तू कशाला टेन्शन घेतेस, ये ना तू राहायला इथं. तसं बघितलं तर तुझं तर कोण आहे मागे पुढे बघणारं. श्यामाचं मन गहिवरून आलं. आता तिला आईबद्दल आपुलकी वाटत होती. आता काय करणार, ठीक आहे, मी माझ्या लेकरांना घेऊन येते, तुमचे उपकार कसे फेडावेत हेच मला समजत नाही. तेवढ्यामध्ये माझे वडील तिला, अगं श्यामा, उपकाराचं काय ह्याच्यामध्ये, तू आमचं काम करतेस त्याच्या बदलीत आम्ही तुला भाकर तुकडा देणार आहोत. एवढंच नाही तर तुला त्याचे रोजगार म्हणजे मोबदला म्हणून तुला मजुरीसुद्धा देणार आहोत. कारण आम्हाला पण समजते आम्ही तुमचे शेजारी आहोत, म्हणून आम्हीसुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून श्यामा, तू बिनधास्त राहा, आमच्या घरी ये आणि जे गेस्ट हाऊसची रूम आहे ना तिथे येऊन तू बिनधास्त राहा.
आमच्या घराला तू परकं समजूच नको. आणि अगोदर पण तू आम्हाला भरपूर वेळा मदत करत आलीस. घरातलं लहान मोठं तू काम करत असतेस, त्यामुळं हे घर तुझं स्वतःचं आहे असंच समजून राहा. तिचं मन घाईवरून आलं. तिच्या डोळ्यातून टपकन अश्रू बाहेर पडले. तिला काय बोलावं आणि काय नाही काही समजतच नव्हतं. मग ती म्हणाली, धन्यवाद भैयासाहेब. तुमचे आभार कसे मानावे मला काही समजत नाही. माझी छोटी छोटी मुलं गेल्या 3 दिवसापासून उपाशी आहेत. मी त्यांना कसं पालनपोषण करते, त्यांना कसं समजावते मलाच समजत नाही. ठीक आहे, जाऊ द्या, असू द्या, जे काही आहे ते आहे. मी लेकरांना घेऊन येते, असं म्हणून ती निघाली. तसं आई तिला लगेच म्हणाली, अगं श्यामा, घराला लॉक पण करून ये, म्हणजे परत परत जावं लागणार नाही. श्यामा म्हणाली, ठीक आहे ताईसाहेब, मी येते लॉक करून. मग लगेच ती घराकडे गेली. तिने तिच्या घराला लॉक केलं. तिचे जी 2 कच्चे बच्चे लेकरं होते ते घेऊन थेट ती आमच्या घराकडे आली. मित्रांनो, ती जाते वेळेस मी तिच्याकडे काही बघितलं नाही, परंतु ती जशी येत होती तसं मी तिच्याकडे बघू लागलो. माझ्या नजरेमध्ये ती बसू लागली. दिसायला नाकडोळी छान, एकदम सुंदर. रंग जरी गोरा नसला तरी ती काळी सावळी होती, परंतु ती नाकाडोळ्यानं खूपच नीटास होती. दिसायला खूप आकर्षक वाटायची. अगदी अगदी कुठलाही पुरुष तिच्याकडे बघितला तर अगदी तो भारावून जावा असं तिचं व्यक्तिमत्व. बोलायलासुद्धा एकदम सोज्वळ. आता काय बोलते आणि काय नाही असं म्हणजे तिचे शब्द विकत घ्यावे लागायचे. ती इतकी मितभाषी आणि इतकी सोज्वळ की पुढच्या माणसाला जर ती बोलली तर भुरळ पडावी असं तिचं बोलणं. एक एक शब्द तिचा मोत्याच्या दाण्यासारखा. बोलताना 10 वेळेस विचार करील, परंतु अशा प्रकारात बोलणार की पुढचा माणूस एकदम थक्कच होऊन जाईल. पुढच्या माणसाला कसं घेरमध्ये घ्यायचं हे तिला खूप चांगलं ठावं. कारण तिच्यावर तिचे जे संस्कार होते ते गावरान. तिच्या आईवडिलांचे संस्कार पण चांगलेच असतील. मित्रांनो, आता ही जी श्यामा होती ही जशी दम्मानं चलत येत होती तसं मी तिच्या चालीकडे बघू लागलो. तिची नागिनीसारखी डोलत डोलत येणारी चाल बघून माझं मनसुद्धा डोलू लागलं. माझं तन मन डोलू लागलं. मला आता एकदम तिच्यामध्ये एकदम एखादी हिरोईन येते की काय असं वाटू लागलं. तिला 2 लेकरं झाले असावेत किंवा तिचे ते 2 लेकरं तिचेच असावेत असं मला अजिबात वाटत नव्हतं. एकदम जशी की ती कॉलेज कुमारीच आहे आणि आपल्या घराकडे येते असं मी माझ्या स्वप्नात रंगून गेलो. मी कधी हरवलो, तिच्यात कधी गुंतून गेलो मला समजलंच नाही. ती जशी जशी जवळ येऊ लागली तसं तसं मी तिचा एक एक अवयव निरखू लागलो. तिला पायाच्या नखापासून ते तिच्या डोक्याच्या केसापर्यंत मी एकदम निरखून पाहू लागलो होतो. आता ती येत असताना तिची नजर अगोदर तर माझ्याकडे नव्हतीच. ती सरळ पुढं बघून येत असावी, परंतु ती जशी जशी जवळ येऊ लागली तसं माझं तिच्याकडे बघण्याचा रोख जो होता तो तिच्या लक्षात आला असावा. ती जशी माझ्या एकदम जवळ आली तशी म्हणाली, राजेश, काय बघतोयस माझ्याकडं? तसं मी म्हणालो, कुठं काय? काही नाही. तिच्या बोलण्यानं मी एकदम थबकून गेलो आणि भानावर आलो. मित्रांनो, आता काय बोलावं आणि काय नाही मला काही समजत नव्हतं. ती इतकी एकदम आकर्षक, मादक दिसत होती की मी कुठल्या क्षणाला आता तिच्यामध्ये हरवून गेलो आहे हे माझ्याच लक्षात येत नव्हतं. मग ती एकदम जवळ आली आणि मला काही बोलणार एवढ्यामध्येच माझ्या वडिलांनी तिला हाक मारली आणि म्हणाली, श्यामा, पलीकडच्या खोलीमध्ये लेकरांना थेट घेऊन जाऊ नकोस. तुझे 2 लेकरं इथंच बसव आणि तू अगोदर तोंडाला रुमाल किंवा कपडा बांधून घे आणि त्या पलीकडच्या खोलीची चांगली साफसफाई करून घे, कारण गेल्या 2 महिन्यापासून त्या खोलीमध्ये कोणीच गेलेलं नाही. मग ती थोडंसं हसली आणि म्हणाली, हो भैयासाहेब, तसंच करते मी. असं म्हणून तिने वडिलांचे आभार मानले आणि वडिलांनी तिच्या हातामध्ये त्या खोलीची चावी दिली. आता आमच्या घराला चिटकूनच ते गेस्ट होतं. त्या गेस्ट हाऊसमध्ये 2 म्हणजे डबल रूम होती. तिथं किचन, टॉयलेट सर्व काही सुविधा त्या गेस्ट हाऊसमध्ये सेपरेट होत्या. आता स्वयंपाक कुठं करायचा आणि कुठं खायचं हा वेगळा होता, परंतु फक्त राहायची सोय म्हणून तिथं गेस्ट हाऊसमध्ये तिला राहायला दिलं होतं. स्वयंपाक तर ती आमच्याच किचनमध्ये करणार होती. जेवायलासुद्धा ती आमच्यासोबतच बसणार होती. परंतु आता हे सर्व काही गोष्टी माझ्या डोक्यातून मी हळूहळू बाजूला काढू लागलो होतो आणि माझी नजर तिच्याकडे एक वेगळ्याच भावनेनं मी तिच्याकडे बघू लागलो होतो. माझी नजर तिच्यावर एकाग्र होऊ लागली होती. मी तिच्यामध्ये आता वेगळंच दृश्य पाहत होतो. तिच्यामध्ये मी माझी एक खास मैत्रीण समजावू लागलो होतो. तिच्याकडे बघत राहावं असं मला सारखं वाटू लागलं आणि इतके दिवस आमच्या शेजारी राहते, परंतु आजपर्यंत मी कधीच तिला अशा भावनेनं किंवा अशा नजरेनं बघितलं नव्हतं. परंतु आज मात्र मी स्वतःवर कंट्रोल करू शकत नव्हतो. मित्रांनो, आता जशी ती तिकडे निघाली तसं मी सुद्धा उठून तिच्या पाठीमागे जाऊ लागलो. मग लगेच वडील मला म्हणाले, राजेश, तू कुठं जातो आहेस? तसं मी म्हणालो, पप्पा, त्या खोलीमध्ये खूप दिवसापासून धूळ आहे, तिथं लाईट पण चालू आहे की नाही माहीत नाही, म्हणून श्यामा काकूला थोडी मदत करतो मी. लाईट वगैरे चालू करून देतो. तिथं लॅम्प खराब झालेला आहे असं मला वाटतंय, म्हणून तिथली लाईट वगैरे चेक करून घेतो. तसं वडील म्हणाले, ठीक आहे, जा बरं, तू अगोदर लाईट चेक कर. मी ठीक आहे असं म्हणून
जशी श्यामा निघाली तसे मी तिच्या पाठीमागे हळूहळू जाऊ लागलो. आता ती पुढे चालत होती आणि मी तिचं ते सौंदर्य पाठीमागून पाहू लागलो होतो. तिचं ते गुबगुबीत शरीर माझ्या नजरेमध्ये भरू लागलं होतं. मित्रांनो, पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. धन्यवाद मित्रांनो. ही कथा एकदम सत्य आहे. त्यानंतर पुढं काय झालं काय नाही हे ऐकण्यासाठी कथेच्या भागावर टिकून राहा. बाय बाय. भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये.